मी स्वतः ऑब्जेक्शन घेऊन त्यांना उडवण्याचा प्रयत्न करून एक वातावरण तयार केलं की उभाटा गट उभारल्यानंतर बीजेपीचं मतदान खातो। रेणापूर नगरपंचायत निवडणुकीमधून उभाटा गटाने पूर्णपणे माघार घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जवळपास 11 उमेदवारी अर्ज त्यांनी माघारी घेतलेले आहेत। नेमकं काय कारण आहे या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत उभाटा गटाचे नेते कार्यकर्ते, काय परिस्थिती आहे, अचानक अर्ज पाठीमागे घेत आहे, काय कारण आहे? या ठिकाणी आमच्या उमेदवारांनी 11 फॉर्म विड्रॉल केले। त्याचं कारण असं आहे, रेणापूर नगरपंचायतच्या इलेक्शनच्या वेळेस आम्ही पूर्ण तयारीनिशी पॅनल तयार केला होता। आदरणीय खैरे साहेबांना आम्ही विचारलं होतं की बाबा आम्ही गेली 25 वर्ष पक्षवाढीसाठी या ठिकाणी प्रयत्न करतो, परंतु इलेक्शनची परिस्थिती वेगळी आहे। आपण सहकार्याची भावना ठेवली तर 100% आपला पॅनल निवडून येऊ शकतो। कारण याच रेणापूरच्या मायबाप जनतेने मला स्वतःला सरपंच केलं। जे सरपंचकीच्या वेळेस उमेदवार उभे होते, ऑटो चालवणारे, रिक्षा करणारे, मोलमजुरी करणारे असे उमेदवार शिवसेनेच्या आम्ही कार्यकर्ते म्हणून या मायबाप जनतेने निवडून दिले। परंतु हीच कहाणी आम्ही खैरे साहेबाला सांगितली, आपले कार्यकर्ते हे सर्वसामान्य कुटुंबातले पण जनतेचे काम करणारे। आपण सहकार्याची भावना ठेवली तर रेणापूर नगरपंचायतवर आपला भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। त्यावेळेस खैरे साहेबांनी सांगितले की आपली काँग्रेस सोबत ही आघाडी आहे। जिल्हा प्रमुखांनी सांगितले काही तडजोड होते का बघा, तडजोड जर नाही झाले तर आम्ही 100% पूर्ण ताकदीनिशी तुमच्या पाठीशी राहू। परंतु आम्ही काँग्रेसच्या संतोष देशमुख यांना सांगितलं की काँग्रेसच्या पडणाऱ्या 3 सीट आम्हाला द्या, आम्ही आघाडी करू। कारण याचं असं होतं की भारतीय जनता पार्टीचा अध्यक्षपदाचा उमेदवारावर मी स्वतः ऑब्जेक्शन घेऊन त्यांना उडवण्याचा प्रयत्न करून एक वातावरण तयार केलं ऑब्जेक्शन घेऊन, जे की काँग्रेसचा 100% विजय होता। परंतु काँग्रेसवाल्याला असं वाटलं की उभाटा गट उभारल्यानंतर बीजेपीचं मतदान खातो, त्याच्यामुळे काँग्रेसवाल्यानं आमच्याशी आघाडी केली नाही आणि आमच्या समोर पेच असा निर्माण झाला की काँग्रेसवालेही आघाडी करत नाहीत आणि आमच्या पक्षावर किती उमेदवारी अर्ज भरले होते आणि एकूण किती माघार घेतले? 16 उमेदवारी अर्ज भरले होते। एकूण 11 उमेदवार अध्यक्षपदाच्या उमेदवारी सहित माघार घेतले। 5 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। आम्ही पूर्ण ताकदीनिशी या 5 उमेदवाराच्या पाठीमागे राहणार। एकूणच पाहिलं तर स्वबळाचा नारा देत उमेदवारी अर्ज दाखल केले, मात्र पुन्हा पक्षाने मदत केली नाही। पक्षावरती नाराजगी करत या कार्यकर्त्यांनी जवळपास 11 उमेदवारी अर्ज माघार घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। संदीप भोसले, सामडी न्यूज, लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।